नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. दिवाळीचं फराळ खाऊन कंटाळा आला, गोड खाऊन, तर आपण आज झणझणीत चमचमीत हॉटेलसारखी एकदम मसालेदार अंडा करी तयार करणार आहोत आणि तीही एकदम कमी साहित्यामध्ये खूप टेस्ट जबरदस्त लागते. एकदम झणझणीत आणि टेस्टी टेस्टी अंडा करी कशी करायची, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडी घेतलेली आहे 4. उकडून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला. अंडी फुटली नाही पाहिजे. त्यात आता आपण अंडी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. आता आपण हे बघा असं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण गॅसवर ही 1-2-3 मिनिटं झाकण ठेवायचं नाही, अगोदर चांगली उकडू द्यायची आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचं, म्हणजे अंडी फुटत नाही. आधीच जर झाकण ठेवलं तर अंडी फुटू शकतात. आता इथे मी 1 कांदा कट करून घेतलेला आहे, 7-8 लसूण पाकळ्या आणि खोबरं घेतलेलं आहे थोडंसं. आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. कांदा गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे खोबरं, सुकं खोबरं पटकन भाजलं जात नाही, त्यासाठी सुकं खोबरं हे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि मग तव्यावरती भाजायचं. हे बघा अशा पद्धतीने खूप पटकन भाजलं जातं, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता मी हे सर्व मसाले घातलेले आहेत, हळद घातलेली आहे, यामध्ये खोबरं, कांदा भाजलेला, लसूण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे, तो घरी तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे. आता यानंतर आता आपण कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आहे. साधारण चमचाभर तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर खूपच तवंग आवडत असेल तेलाचा तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल. अंडी आता तेल गरम होते तोपर्यंत अंडी उकडलेली आहे ती पण सोलून घेऊया. अंडी थोडीशी थंड झाली आहे. आता चाकूच्या सहाय्याने असे थोडंसं त्याला फोडून घ्यायचं आहे आणि सोलून घ्यायचे आहेत. अंडी सोलून होत आहेत तोपर्यंत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर केलं नसेल तर जरूर करा. कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशा छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आता ही अंडी हे बघा सोलून झालेली आहेत, पटकन सालही निघत आहेत. अंडे उकडायला 5 ते 7 मिनिटं लागतात आणि त्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटांनी आपण हे अंडी फोडून घ्यायची आहेत. ही दुसरी महत्त्वाची टीप. अंडी फोडून झालेली आहेत. 1 अंडं मी थोडंसं कापून घेतलेलं आहे, जो की मसाल्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरावा म्हणून. आता तेलही गरम झालेलं आहे. आता आपण हा मसाला तयार केलेला कढईमध्ये 5 ते 7 मिनिटं चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय होते तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. एक चांगलं हलवत राहायचं आहे. कढईने चांगला मसाला फ्राय झाला पाहिजे, तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. घरगुती पद्धतीने अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही असलेली ही अंडा करी खूप टेस्टी लागते. झाकण ठेवून 1-2 मिनिटं मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मसाला चांगला शिजलेला पण आहे. हे अंडं मी थोडंसं कापून घेतलेलं आहे, जो की त्याचा येलो कलर आहे तो मसाल्यामध्ये चांगला फ्लेवर उतरतो म्हणून. बाकीच्या अंडी मी फक्त असं त्याला वांगे कसं चिरतो तसं चिरून टाकणार आहे. तुम्ही 1 अंडं फोडून जरी घातलं ना तरी त्याचा फ्लेवर भाजीमध्ये अतिशय मस्त उतरतो. नक्की करून बघा अशा पद्धतीने. आता हे अंडी सर्व मी घालून घेत आहे आणि मसाला चांगला त्यामध्ये फ्राय करून घेत आहे. मसाला 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजेच चांगला फ्लेवर येतो. भाजीलाही खूप चांगली टेस्ट लागते. अगदी कमी साहित्यामध्ये पण इतकी जबरदस्त आणि छान चव लागते. नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. अजिबात जास्त साहित्य पण लागत नाही, थोडंसं पाणी घालत राहायचं आहे
तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल, तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही गरम पाणी थोडं जास्त घालू शकता. जर तुम्हाला ग्रेव्हीच हवी असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी घालू शकता. आता मी हे थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे, मला जसं पाहिजे तसं. आणि ही अंडी बुडेल एवढं मी पाणी घातलेलं आहे. आणि आता मी हे सर्व मसाला अंड्यांमध्ये टाकत आहे, म्हणजे चांगली त्याला फ्लेवर येतो आणि टेस्टही चांगली लागते. आणि हे एक 5 मिनिटं तरी चांगलं शिजू द्यायचं आहे. हे बघा उकळी पण आलेली आहे. आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळी भाजीला चांगलं लागेल. झाली आहे तयार आपली अंडा करी, तीही कमी साहित्यात हॉटेलसारखी. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही नुसताच व्हिडिओ बघतायत परंतु लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता अंडा करी तयार झालेली आहे आपली. झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण त्याला वाफ देऊन घेतलेली आहे. चांगली प्रकारे फ्राय झालेली आहे. तुम्ही ही भाकरी बरोबर किंवा रोटी बरोबर ही खाऊ शकता. जिरा राईस बरोबरही खूप टेस्टी आणि भन्नाट चव लागते. तयार झाली आपली अंडा करी. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला नक्की विसरू नका. आणि हो, कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळतील. एन्जॉय रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.